पाण्यामध्ये ओंजळ अशी पाणी घेतलं, म्हणलं 33 कोटी देवापैकी एखादा देव माझ्या ओंजळीत येईल, तो नाही आला. बाबासाहेबांचा विचार माझ्या ओंजळीत आला आणि तो विचार मी इथे माझ्या मेंदूमध्ये घेऊन फिरते म्हणून मी इकडे जलशात आले. म्हणजे का ग तू तर मावशी, मग तुझ्या तोंडावर मिशा कशा काय? तर म्हणे त्याचं काय आहे ना बाबा, मी माझ्या बापावर गेले. नाही कळलं? कळेल. जग बदल, ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये काम करतोय आपण. जग बदल घालून सांगून गेले मला भीमला. जग बदल घालून सांगून गेले मला भीमला. सांगून गेले मला गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. ऋतून बसला काय रावत. ऋतून बसला काय रावत. अंग झाडून निघ बाहेरी. अंग झाडून निघ बाहेरी. देवीवरती धाव सांगून गेले मला. सांगून गेले मला. सांगून गेले मला. आजचा काळ जग बदलण्याची, आम्हाला बदलायचं आहे. तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाली असेल तुम्हाला, तर तुम्ही मतदाराचे प्रथम नागरिक आहात. तुम्हाला प्रथम मतदार म्हणून तुमची नोंद होणार आहे आणि आपलं मत हे बहुमूल्य मत आहे. कारण संविधानाने श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार दिला आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धाच एका मताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आपलं मत वायानं घालवता सक्षम जर आपल्याला सरकार द्यायचं असेल तर तुमच्या मताची खूप गरज आहे आणि तुम्ही सतसत विवेक बुद्धीने असं सरकार निवडून द्या की जेणेकरून आपल्या देशाचा उद्धार होईल. लोकसभाच्या निवडणुका आता येत आहेत आणि म्हणून या शाहिरांनी त्या काळामध्ये या मराठी भाषेसाठी खूप मोठं योगदान दिलं. त्यात लोकशाहीर अमर शेख, शाहीर धना गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भरडकर, शाहीर कृष्णकांत जाधव, शाहीर अण्णाभाऊ साठे. बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस, म्हणजे 1 दिवस शाळेत गेला आणि दुसऱ्या दिवशी अर्ध्या शाळेतून परत आला. मास्तरला दगड मारला, शिकायचं नाही. असं शिक्षण नाही चालणार. आता गेले निघून आणि त्या माणसाने किती कादंबऱ्या लिहिल्या, किती कथा लिहिल्या, किती शाहिरी कवनं लिहिली. कशासाठी? या महाराष्ट्रासाठी, या मराठी मातीसाठी. कारण या खंडित महाराष्ट्राला त्यांनी मैनेचा दर्जा दिला. मैना म्हणजे नकशिकांत सौंदर्यानं नटलेली कोणी स्त्री नव्हे, अलंकाराने विभूषित स्त्री नव्हे, तर मैना म्हणजे माझा हा महाराष्ट्र. माय, मातृभाषा, मातृभूमी. कबीराचा दोहा आहे की जननी ऐसा पुत जने जिसकी समजन करे आस. जननी म्हणजे माता. जननी ऐसा पुत जने जिसकी समजन करे आस, और भले ही बिचारी मुर्गी जने बहिणी के 150. अब कोंबडीने कुठे पिल्याला जन्म दिला तर ते खुडूक होतं, त्याला नाही तर बर्ड फ्लू होतो, नाही तर खाटकाच्या घरी गेले तर आपण खातो आपण. त्याचा काय उपयोग आहे का? पण मातेने अशा पिलाला जन्म दिला पाहिजे की त्यातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. मातेने अशा पिलाला जन्म दिला पाहिजे की त्यातून बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे, महामानव जन्माला आले पाहिजे. पण अलीकडे काय झाले सर बिराजदार सर, आपण जसे जसे शिक्षित व्हायला लागलो तसे तसे आपण मुलींना गर्भातच मारून टाकायला लागलो आणि त्यामुळे मुलींची संख्या झाली कमी. तुम्हाला बायका नाही येत, पांडवराज येणार आहे, त्यामुळे महिलेचा सन्मान करा, प्रेम करा पोरीवर, जीवापाड प्रेम करा, पण विकृत प्रेम करू नका. ती फक्त आपली मैत्रीणच नाही आहे, तर ती आपली बहीण सुद्धा असू शकते, आपली आई सुद्धा असू शकते. आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या मुलीला जन्माला घाला. जर जिजाबाई जन्माला आल्या तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकते. म्हणून जिजाबाई जन्माला घालणं आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी महिनेचा दर्जा दिला.
माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती कायली. मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर माझ्या जीवाची होती कायली. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी आणि घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी नवल्याची रेखी गोया कमान धनुची. ऐका रे रॅप, हे आपलं रॅप आहे, आपलं भाष्य कशाचं रॅप नाही, हे आपलं रॅप आहे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. अहो तू माझा रंग भाडा कोण चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी घडू पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी नवल्याची रेखी गोया कमान चंद्र धनुची. अहो हिरकणी हिऱ्याची काठी अंधेऱ्याची आणि तशीच ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान. हे मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान. माझा जोगीचा, माझा जोगीचा, तसे सुखाला मान, तसे सुखाला मान, तसे सुखाला मान, तसे सुखाला मान. तिच्या गुणाची चक्कर निघाली, माझ्याकडे लक्ष दे. तिच्या गुणाची चक्कर निघाली, हो माझ्या जीवाची होती कायली. त्याची मैना गावावर राहिली, त्याच्या जीवाची होती कायली. त्याची मैना गावावर राहिली, त्याच्या जीवाची होती कायली. अहो गरीबी लोकांना तुटकेली महादोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबाद केली भाकरी तुकड्याची. घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची. गावकरीला येतात कळी कोमजली तिच्या अंतरीची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची, दागिन्याने म्हणून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची. साधं कोल्हापुरी वज्रटी गळ्यात माळ पुतळ्याची, कानात बोकरं पायात पासळ्या दंडा तिला नाकात सर्जाची. हे ऑर्नामेंट्स माहिती आहेत का तुम्हाला? अलीकडच्या मुलींना हे दागिने माहीत नाही. आता टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली. अहो माझी बायको अगोदर गावाकडे होती तर कुंकू लावायची, मुंबईत गेली तर टिकली लावायला लागली. टिकली मोठी मोठी थोडीशी बारीक केली, पुन्हा बारीक केली, पुन्हा बारीक केली की जशी जशी टिकली बारीक होऊ लागली तसा तसा मी बारीक होऊ लागलो. ती बिचारी काढली टिकली सकाळी बेसिन सोहा, किचन सोहा, कुठेही नवरा चिटकवायला लागला. परवाला गेली, मला ड्रेस आणायचा गेली आणि ड्रेस घेऊन आली. आली तर आली, त्याला बाह्याच नाही. म्हटलं हे काय विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पण मी चंदन शिवले जगभर फिरता, तुम्हाला माहित नाही याला स्लीवलेस म्हणतात. अरे बाई म्हटलं तू म्हणतेस याला स्लीवलेस, पण याला हात का नाही शिवलेस? हात उंचावून उभी ती राहिली, हात उंचावून उभी ती राहिली, हो माझ्या जीवाची होती माझ्या जीवाची होती विधूपणाची जुलमीची जबरीची निकंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. सध्याचा वगड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. तीच गत झाली कलयुगातील मोरारजी देसाईची, सखा पाटलाची. अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. 105 हुतात्म्यांनी बळी दिला मराठी भाषेच्या अस्मितेसाठी. कधी गेला तर फाउंटनला जा, विधीला उचलल्याच्या नंतर तिथे हुतात्मा स्मारक आहे, आम्ही रोज दर्शन घेतो विद्यापीठात जात असताना. झालं फाउंटनला जंग, हे धोनी
ऐकतच